जेई ऍडव्हान्सचा जेव्हा आपण विचार करतोय, फाउंडेशन कोर्स आहे त्या सगळ्या गोष्टीवर त्याच्या बोलतो, पण जेई मधनं नेमकं कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळतात आणि जेई सोडून अशा कुठल्या परीक्षा आहेत की त्याच्यावरती पण पालक फोकस करू शकतात आपल्याकडे? असे आता सध्या 40 पेक्षा जास्ती इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम भारतात सध्या आहेत. 40+ एक्झाम. 40+ एक्झाम. आम्हाला तर जेईच माहिती आहे. नाही, आता जेई मेन्स नो डाऊट सर्वात पॉवरफुल एक्झाम आहे. 15-16 लाख मुलं दरवर्षी जेई मेन्स देतात आणि जेई मेन्स पैकी त्या 15-16 लाख पैकी 2.5 लाख मुलं ऍडव्हान्सला क्वालिफाय होतात. मग ते ऍडव्हान्सला क्वालिफाय झाल्यानंतर एक 50,000 रँक IIT डिक्लेअर करते आणि मग शेवटी 17,000 मुलं IIT मध्ये ऍडमिशन घेतात. हे झालं जेई मेन्स टू ऍडव्हान्सचं रूट. पण नुसतं जेई मेन्सच्याच परफॉर्मन्सवरती NITs, IIITs आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यामध्ये बिट्स, मेसरा सारखे पण इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडेड आहेत, तिथे पण ऍडमिशन मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेई मेन्सच्या थ्रू महाराष्ट्राच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये COEP पण, PICT पण, MIT पण, VIT, DY पाटील, कमेन्स, PCCOE सगळीकडे तुम्हाला 15% to 20% कोटा आहे, ऑल इंडिया कोटा, नॅशनल कोटा. तर त्यामुळे जेई मेन्सच्या तुम्ही इथे पण ऍडमिशन घेऊ शकता. आणि आता हे जे काही कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम्स या फॉरेन सुरू होतील त्यांचंही ऍडमिशन आय एम शुअर जेई मेन्सने ते घेतलं, कारण ती एक स्टँडर्ड एक्झाम आहे, नॅशनल लेवलची एक्झाम आहे. त्यामुळे कुठल्या युनिव्हर्सिटीला त्याचा काही इश्यू येणार नाही. त्यामुळे ते एवढ्या सगळ्या कॉलेजेसमध्ये ऑलमोस्ट म्हणजे 18 लाख सीट्स इंजिनिअरिंगच्या भारतभर आहेत. त्या 18 लाख पैकी फक्त जेई मेन्सच्या मार्फत तुम्हाला साधारणपणे 1.5 लाख सीट्सचा ऍक्सेस मिळतो. म्हणजे ऑलमोस्ट 8 to 10% ऑफ टोटल सीट्स इन द कंट्री चा ऍक्सेस फक्त जेई मेन्सच्या एकामेव परीक्षेने मिळतो. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी MSTCT आहे, स्टेट कोटाचे सीट्स MSTCT भरतात. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याची स्वतःची CET पण काही काही लोकांनी केलेली आहे. मग आता बिट्स पिलानीची बिटसॅट परीक्षा आहे. VIT वेलोरचे 5-6 कॅम्पसेस भारतात आहे, त्यांची VT नावाची परीक्षा आहे, VIT इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. मग मणिपालची मणिपाल एंट्रन्स टेस्ट MET म्हणून आहे. मग SRM ची SRM JEE आहे. तर असे प्रत्येक असे मोठे मोठे नॅशनल प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. शिवनादर युनिव्हर्सिटी आहे, अझीम प्रेमची युनिव्हर्सिटी आहे, धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्याचे ऍडमिशन जेई मेन्सच्या थ्रू होते. मग लक्ष्मी निवास मित्तलची इन्स्टिट्यूशन आहे, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपची बेनेट युनिव्हर्सिटी आहे, मग MIT युनिव्हर्सिटी आहे. हे काही जण जेई मेन्सच्या थ्रू घेतात, काही त्यांच्या स्वतःच्या परीक्षा पण आहेत. आता आपली सिम्बायोसिस पण आहे, सिम्बायोसिसची इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आपल्या पुण्यात आहे स्वतःची पण, त्याचे काही सीट CETच्या थ्रू, काही सीट जेई मेन्सच्या थ्रू आणि काही सीट त्यांच्या स्वतःच्या परीक्षेच्या थ्रू भरतात. त्यामुळे तसंच बघायला गेलं तर 40 एक परीक्षा आहेत. तर ऑफकोर्स 40 परीक्षा कोण देत नाही, पण एक अवेअर विद्यार्थी 7-8 परीक्षा तर डेफिनेटली देतात. नक्कीच. म्हणजे इकडे नाही तर तिकडे ऍटलीस्ट कुठेतरी संधी मिळू शकते आणि एवढ्या परीक्षा दिल्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी संधी, कुठेतरी यश मिळेल. आणि तसं आम्ही रेकमेंड पण करतो. आणि जेई ऍडव्हान्सची तयारी केली तर सगळ्या परीक्षेची तयारी होऊन जाते. की तुम्ही म्हणून जेई मेनची तयारी केली तरी जेई ऍडव्हान्स सोडून बाकी सगळ्या परीक्षांची तयारी होऊन जाते. बिट्स पिलानीला पण बिटसॅट परीक्षा आहे. त्यामुळे अशा भरपूर परीक्षा आहेत, पण त्याचं परीक्षा जरी भरपूर असतील सिलेबस तोच आहे. आणि बाकीच्या परीक्षा सोप्या आहेत ऍज कम्पेअर्ड टू जेई ऍडव्हान्स. त्यामुळे तुम्ही त्याची तयारी केली तर सगळं होऊन जातं. विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.